नमस्कार. तर आज आपण फुलाप्रमाणे दिसणारे हे पायपुसणं घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दिसत आहे आणि अगदी तुम्ही जर का पहिल्यांदा देखील विणत असाल तर तुम्ही याला घरच्या घरी विणू शकता. हे मी उलंपासून बनवून दाखवलं आहे, पण तुम्ही जुन्या साडीपासून किंवा ओढणीपासून पण याला बनवू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा किंवा हे पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. तर हे बघा, मी हे 20 फास्यांपासून बनवलेलं आहे आणि हे एक मीडियम साईजचं पायपुसणं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही हे जास्त किंवा कमी देखील बनवू शकता. आणि हे बघा, मागच्या साईड पण तुम्हाला दाखवती, म्हणजे तुम्ही दोन्ही साईडनी हे पायपुसणं अगदी बनवून किंवा वापरू शकता. तर हे बघा, असं दिसतंय. हे पुढची साईड ही आणि मागची साईड सारखीच दिसते. तर चला मी तुम्हाला बनवून दाखवते. सुरुवातीला पायपुसणं बनवण्याची स्टिक घेतली आहे मी आणि अशा डबल गाठ मारून आपण याला बांधणार आहोत. आणि सुरुवातीचे फासे कसे टाकायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे पायपुसण्याची मी तुम्हाला शेवटचं कळी बनवून दाखवलेली आहे या व्हिडिओमध्ये, पण सुरुवात तुम्ही अशी करायची. ते बघा, असे सुरुवातीचे 20 फासे आपल्याला घ्यायचे. असे तुम्ही 20 पेक्षा जास्त फासे देखील घेऊ शकता. दोन दोन्ही तुम्ही फासे वाढवायचे. म्हणजे कसं, 20, 22, 24, 26, 28, 30 असे फासे तुम्ही इथे घेऊ शकता. तर समोर चालून ह्या पायपुसण्यात फासे देखील वाढतात, तर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी हे 20 फास्यांचं बनवून दाखवलेलं आहे. तर सुरुवातीला मी इथे 20 फासे घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण 20 फासे इथे घ्यायचे आहे. तर हे 20 फासे घेऊन झालेले आहे आणि दुसरी स्टिक घेऊन आपण याला विणायचे आहे. हे बघा, हे 20 फासे माझ्या स्टिक मध्ये आहे, जसे की सुरुवातीला घेतले. तर त्या सुरुवातीला घेतलेल्या फाशांना आपण अशा प्रकारे विणत खालच्या दिशेने जायचं आहे. हे बघा, सुरुवातीचे जे 20 फासे आहेत त्यांना विणत विणत आपण हे असं खाली जाणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला इथे शेवटची कळी ही बनवून दाखवत आहे. तर सुरुवात आपण तशीच करणार आहेत. त्या 20 फास्यांना घेत विणत विणत आपण खाली जायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आता सर्व फासे इथे विणत खालीपर्यंत जायचंय. पण हे जसं गोलाकाराचं पायपुसणं आहे, त्याच्यामुळे 2 फासे बिना विणल्याचेच खालून सोडायचे आहे. हे प्रत्येक ओळीला आपण जेव्हा आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ, 2 फासे मात्र आपल्याला बिना विणल्याचेच खालून सोडायचे आहेत. तर हे बघा, मी इथे बाकीचे फासे विणलेत, पण हे 2 फासे मी इथे विणलेले नाही. तिथूनच धाग्याला दोन्ही स्टिक मधून पलटून मी मागच्या दिशेने वरपर्यंत विणत जात आहे. पण वरपर्यंत विणत जाताना इथे तुम्ही काय करायचंय, नवीन लाल कलरचा धागा जॉईन करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण आता हे सर्व हिरवे फासे लाल करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी विणलेला आहे. या शिकळी आपण आता हा लाल कलरनीच विणणार आहोत. तर हे बघा, आता सुरुवातीला काय करायचंय, हा जो पहिला फासा आहे ना, ही काय करायचंय, धागा स्टिकच्या मागून, हे बघा, स्टिकच्या मागून आणि समोरून, समोरून असा घ्यायचा, काढून घ्यायचा मागून. त्यामुळे काय झालंय, हे बघा, एका फास्याचे 2 फासे झाले. म्हणजे इथे काय झालंय, फासा वाढलाय. आपण एक फासा इथे वाढवलाय. तर प्रत्येक वेळेला आपण जेव्हा पण आता वरपासून खालपर्यंत जाऊ, जो पहिला फासा राहील त्याला आपण वाढवायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्या कळीचा आकार इथे येईल. आता हे बघा, वरपासून खालपर्यंत विणत येताना परत मी 2 फासे खाली बिना विणल्याचे सोडले लाल कलरचे. आता परत आपण वरपासून खालपर्यंत विणत यायचंय, परत वर जायचं अशाच प्रकारे. तर हे बघा, सुरुवातीचा हा एक फासा आहे, परत स्टिकच्या मागून आणि समोर दोन्ही साईडनी घ्यायचंय. म्हणजे इथे काय झालंय, परत एक फासा वाढवलाय. आता वरपासून खालपर्यंत जशाल तसं विणत यायचंय, खालून परत 2 फासे बिना विणल्याचे सोडायचे. हे बघा, हे परत 2 फासे मी बिना विणल्याचे सोडले. आता परत खालपासून वरपर्यंत जशाल तसं विणत यायचंय. आता हे कुठपर्यंत विणायचंय, जोपर्यंत आपण 20 फासे सोडत नाही. सुरुवातीला आपण 20 फासे घेतले होते, ते 20च्या 20 फासे जोपर्यंत आपण सोडत नाही, तोपर्यंत 2-2 करत आपल्याला इथे फासे सोडतच राहायचे. तर मी इथे हे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी 20 फासे अशा प्रकारे
सोडून दिलेले आहे. हे बघा इथपर्यंत हे 20 फासे सुटलेले आहेत 2-2 करत. हे पहिले 4, 4, 8, 12, 16, 20. हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत हे 20 फासे सोडले आणि फासे जेव्हा आपण वाढवलेले होते ते हे वरती फासे आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे हे कळी, अर्धी कळी आपल्याला इथे बघायला मिळेल. आता समोरची अर्धी कळी कशी बनवायची ते मी दाखवते. हे बघा सुरुवातीला तिकडे आपण फासा वाढवला होता, तिकडे काय करतोय कमी करतोय. म्हणजेच काय केलं, 2 फासे घेतले, दोन्ही फास्यांना एकाच धाग्याने विणले. त्याच्यामुळे काय झालं इथे एक फासा जो आहे कमी झालेला आपल्याला आढळून आला. आता आपण काय करायचंय, तर जिथपर्यंत 20 फासे सोडले तिथपर्यंत इथूनच धाग्याला परत पलटून मागच्या दिशेने जायचंय, खालून वर विणत. आता आपण तिकडे काय केलंय, एक फासा वाढवला म्हणून इकडच्या साईडने काय करायचं, आता प्रत्येक वेळेला एक फासा कमी करायचा. परत तिकडच्या साईडला काय केलंय, आपण खालून 2-2 करत फासे सोडले आहेत. पण इकडच्या साईडला काय करायचं, आता तेच 2-2 फासे घेत घेत आपल्याला खालपर्यंत विणत जायचं आहे. म्हणजेच काय, तर हे बघा आता परत मी 2 फास्याचा एक केला सुरुवातीला, परत आता विणत आलीये आणि जिथून धागा पलटवला त्यापेक्षा अजून 2 फासे खालीपर्यंत, म्हणजे हे 2 फासे अजून आपण खालपर्यंत विणत यायचंय. इथूनच परत धाग्याला आपण पलटायचं आहे मागच्या दिशेने. परत खालपासून वरपर्यंत याला विणून घ्यायचं आहे. हे बघा विणलंय मी, परत मी इथपर्यंत विणत येईल, परत इथून वरती जाईल. असंच करत 2-2 करत फासे आपल्याला असे खालपर्यंत यायचं आहे. तर मी हे लाल फासे जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत अशाच प्रकारे विणत येते. सुरुवातीला 2 फासेचा एक बनवायचा आणि 2-2 करत फासे खालपर्यंत विणत यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी विणत आली आहे. आणि हा लाल कलरची शेवटची लाईन राहिलेली आहे विणायची. हे बघा खालून 2 फासे हिरवे आणि 2 लाल दिसत आहे ना, तर ही शेवटची लाईन आहे लाल कलरच्या फास्यांची. पण आता इथे काय आहे, माझ्याकडे 20 जे सुरुवातीचे फासे होते ते तेवढेच स्टिक मध्ये राहिलेले आहे. त्यामुळे मी या शेवटच्या लाईनला एकच फासा विणणार आहे. म्हणजे इथे आपल्याला फासा कमी नाही करायचा आहे, फक्त जेवढे फासे आहेत तेवढेच विणायचे. शेवटच्या लाईनला जर का 20 फासेच उरलेत तुमच्या स्टिक मध्ये उरतीलच, तर तुम्ही काय करायचं त्यावेळेला, त्याला कमी न करता जशाला तसे फक्त उतरवून घ्यायचे. तर हे बघा अशा प्रकारे 2 हिरवे फासे खालून सोडलेले आहे. खालून वर जाताना सर्व हे लाल फासे जेवढे दिसत आहे ते सर्व फासे आपण काय करणार आहोत, हिरवे करणार आहोत. ते वरपर्यंत विणून घेते. हे बघा मी वरपर्यंत विणले आणि हे असं आपल्याला दिसत आहे. आता ही शेवटची कळी म्हणून मी तर तुम्हाला एंडिंग करून दाखवतेय, पण तुमची सुरुवातीची कळी राहते ना, त्यामुळे तुम्ही काय करायचंय, वरपासून खालपर्यंत विणत यायचंय. हे हिरव्या फास्यांपर्यंत 2 सर्वात शेवटपर्यंत विणत यायचंय, परत शेवटापासून वरपर्यंत विणत जायचंय. आणि जशी सुरुवातीला आपण कळीची सुरुवात केली सेम तशाच प्रकारे इथून पण कळीची सुरुवात करायची आहे. तर मग अशा प्रकारे तुमची जी आहे पुढची कळी पण दिसेल. पण आता मी इथे शेवटची कळी, त्यामुळे मी तुम्हाला शेवट कसा करायचा आहे ते इथे दाखवत आहे. तर हे बघा सांगितलं. तर हे बघा 2 फासे इथे घ्यायचे, तर 2 फास्यांना एकसंगच विणायचंय. हे बघा अशा प्रकारे. आता हा विणलेला फासा जो आहे तो पण परत समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा, परत 2 फासे घ्यायचे. हे बघा विणलेला परत समोरच्या स्टिक मध्ये परत 2 फासे घेतले आणि त्याला एक बनव. असंच करत करत आपण शेवटपर्यंत इथे विणत जायचं आहे. हे बघा अशा प्रकारे विणलंय मी, दिसतंय. आता हे जो धागा आहे त्याला कट करायचा आहे आपण आणि अशा प्रकारे इथे आपल्याला सुईच्या मदतीने किंवा उलांच्या धाग्याच्या मदतीने याला शिवून घ्यायचं आहे. आपलं पायपुसणं तयार होईल. जर का हा व्हिडिओ जर का तुम्हाला समजला नसेल किंवा काही अवघड वाटलं असेल, तर बेसिकचा व्हिडिओ पण आहे की कळी कशी बनवायची ते माझ्या चॅनलवर, तर तो देखील तुम्ही बघू शकता जाऊन. तर हे बघा अशा प्रकारे आपण इथे हे पायपुसणं बनवून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला हे दिसेल. तर अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. पायपुसणं किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका.